Big equity share, final call money. Big equity, final call money. 60,000 shares. 60,000 shares at rupees 2 per share. At the rate rupees 2 per share due. 2 per share due. तशी मी सांगितलं एंट्री नरेशन लॅक असं मी सांगितल्याप्रमाणे आता जे स्क्रीनवर दिसते तसं पण लिहू शकता. बिंग फायनल कॉल मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ₹2 पर शेअर ड्यू. आता हे ड्यूच्या नंतर रिसिव्हची एंट्री. रिसिव्ह झाले म्हणजेच हे एंट्री करायची आपल्याला आहे. रिसिव्ह झाले म्हणजे थोडी कॅश आली. ₹1,20,000 ₹1,20,000. आता रिसिव्हची एंट्री कॅश आली. बँक अकाउंट डेबिट bank account debit 1 lakh to equity share final call account वा equity share second to equity share second and final call account. The due as it is narration लिहून घ्यावे. As it is फक्त ड्यूच्या ठिकाणी रिसिव्ह लिहा. नरेशन लिहा बघून मी ते लिहितो नाही तर बिंग फायनल कॉल मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ₹2 पर शेअर ड्यू कट करा आणि रिसिव्ह. मेहनत करायची आवश्यकता नाही. बिंग फायनल कॉल ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ₹2 पर शेअर रिसिव्ड. अशा प्रकारे 4 एंट्री झालेल्या आहेत. सॉरी 2 एंट्री झाले आहेत. म्हणजे 4 स्टेज आहेत. ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल. 4 दोन्ही 8 एंट्री झाले. काही टोटल लिहा लास्टला. टोटल करा. टोटल 12 लाख 12 लाख. डेबिटची टोटल 12 लाख, क्रेडिट टोटल 12 लाख. पुढचा प्रॉब्लेम घ्यायचं का? सोपा आहे हे. आता हे पहिला प्रॉब्लेम थोडा वेळ लागला आपला एवढा. सेकंड प्रॉब्लेमला एवढा वेळ लागणार. सर उद्या घ्या. उद्या घ्या. उद्या घ्या सर. उद्या घ्या. घ्या सेकंड प्रॉब्लेम घ्या. चला लिहून घ्यायला सांगितलं तुम्ही तुम्हाला काल प्रॉब्लेम. वेळ लागत नाही जास्त. 3 स्टेज आहेत. इथे 8 एंट्री झाले. सेकंड प्रॉब्लेम मध्ये 3च आहेत. अलॉटमेंट, फर्स्ट कॉल आणि अलॉटमेंट ऍप्लिकेशन.